आता बघा त्यांनी आम्हाला नोटीस दिलेली होती की बाबा अतिक्रमणमध्ये आहे, पण फुटपाथवरचं अतिक्रमण काढणार म्हणून त्यांनी सांगितलेलं होतं. हे असं सगळं पाडापाडी करून आमचं नुकसान करणार म्हणून सांगितलेलं नव्हतं त्यांनी आम्हाला. आणि आम्ही काय म्हणतो, हे पाडायची परमिशन तुमच्याकडे असली तर आम्हाला दाखवा, मग पाडा, आमचं काय हरकत नाही. आणि पाडायचं असेल तर त्या कोपऱ्यापासून सुरू करा ना, सगळं अतिक्रमणमध्ये येतंय. सगळ्यांचंच पाडा शेवटपर्यंत सगळं पाडत जावं म्हणून आम्हाला काहीच हरकत नाही आम्ही चुकीचं असेल तर. पण तिकडचं ठेवलंय, इकडचं ठेवलंय आणि फक्त आमचं हे 4 लोकांचंच का बरं पाडलंय? आम्हाला एवढंच विचारायचं आहे, आम्हाला बाकी काही नाही. अन्याय झालाय तुमच्यावर. अन्यायच म्हणता येईल, कारण बघा की तिकडून तुम्ही शूटिंग घ्या, तिकडचं काढलेत काय, ते म्हणतात ते पंचायत समितीचे गाळे आहेत. मग त्यांना अधिकार आहे काय पंचायत समितीला अतिक्रमणमध्ये ते बांधून भाड्याने द्यायचं, भाडं खायचा? आणि आमचे भिंती कुठे आहेत? फक्त पत्रे मारलेले होते, ते पण फुटपाथच्या आतमध्ये आहेत. आमचे शेड मारलेलं होतं फक्त आम्ही वर. मग ते कशासाठी काढलं बरं? 1 दिवस तरी आम्हाला आधी सांगितलं असतं तर आम्ही हे सगळं काढून घेतलं असतं, एवढं लोकांचं नुकसान झालं नसतं. एकेकांची शटर उघडून निघाले, आता ते नुकसान कोण भरून काढणार? हे आत्ता करणं किंवा ह्याच्यात परत पैसे घालणं आम्हाला शक्य आहे काय? आणि हे हातावरची पोटं आहेत, काहीतरी करून खाऊन दिवस काढायचा लोक प्रयत्न करायला लागले आहेत. लाईट पाणी तोडलंय त्याचं. बरं, आम्ही घरफाळे भरतोय की, मग पंचायत समितीने जर केले तर आम्ही घरफाळा भरत नाहीये काय? आम्ही रोडचा टॅक्स भरत नाहीये काय? आणि कुठं आहे आमचं? हद्दीच्या आत आहे आमचं, हद्दीच्या बाहेर काहीच नाहीये. आता तुमचं बजेट नाही हलणार, कारण 28% फक्त 18% GST. मोहिते सुझुकीमध्ये आजच आपली आवडती गाडी बुक करा.